पाहुयात पुढची बातमी। तोट्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रकल्प गुजरात स्थित राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला चालवण्याच्या धोरणावर झालेली टीका जी होती त्यानंतर आता राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय। दरम्यान राज्यातील कोणताही दूध संघ पुढे आल्यास त्याला महानंद चालवण्यास देऊ अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे। दुसरीकडे महासंघाच्या काही संचालकांनी राजीनामे दिले होते। शुक्रवारी हे राजीनामे दिले होते। त्यानंतर संस्थेवर व्यवस्थापकीय संचालक कानुराज बगाटे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। प्रशासकाच्या माध्यमातून आज तिथे आज ना उद्या ही सगळे अमृतच्या घशात घालण्याचं सुरू आहे। सरकारने या संस्था टिकवल्या पाहिजे। ठीक आहे, आर्थिक काही प्रॉब्लेम असतील तर सरकारने आपण सरकार मदत करतो। सरकारच्या तिजोरीवर थोडे 100-200-500 कोटी जर पार पडत असेल, पण इतक्या मोठी ही संस्था आहे की ज्यांच्या दूध उद्योग हा फुललाच मुळात महानंदामुळे, दूध व्यवसाय वाढला महानंदामुळे। आज जर त्या शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्काची संस्था नसेल तर त्यांची लूट होते। त्यामुळेच ही संस्था काँग्रेसने उभी केली होती। म्हणून आज जरी नेमला असला तरी भविष्यात निवडणुका घ्या, त्याला आर्थिक मदत करा आणि ती संस्था पुन्हा नव्याने उभी करा, अशी सरकारकडे आमची मागणी असणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।